आमच्या मळ्यामध्ये डंपर फसलाय, तुम्हाला दाखवते. बाई मला बघूनच हसायला येतंय. मतलब मैं आलं की लेवल की बंदी हो काय कर रुतली. हा किती आणलेल्या चिर इकडे शेण पडले. बोलतात की आम्हाला भूत दिसलं म्हणून. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गो थांबा गो, घबरावा. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे 25 तारीख आणि दुसरा दिवस आहे माझा. तर आता उठले आणि बघा, मी मागापासून एवढे रिटेक घेतलेत ना, जर मी ते टाकले आणि त्याच्यामध्ये ह्यांची जर बडबड दाखवली तुम्हाला, जाऊ दे, हे बोलून काय फायदा नाही. आता एवढा वेळा सांगून सुद्धा मागून आवाज येतोय. तर आता मी इकडे वरती आले आणि मम्मीने माझ्यासाठी मॅगी बनवली. ही बघा कशी दाखवू, मॅगी आहे. आणि आता इकडे स्पेशल उसळ आहे आणि मग त्याची आता मिसळ बनवणार आहे आणि मिसळ पावचा बेत आहे स्पेशली. तर आता खातो आम्ही मस्तपैकी आणि दाखवते तुम्हाला कोणती बनवली आहे, कसली बनवलं की. डोंबर बघा गाईज, आमच्या घरातलं वरून व्ह्यू बघा. आता फक्त पाऊस पडला ना की एवढं सुंदर दिसणार ना समोरचं सर्व. खूप भारी वाटतं, एकदम खूप छान वाटतं. आणि बघा वेल बघा गेली आहे, गुलाबाची वेल नाही, झाडच आहे, पण ते असं वेलीसारखंच दिसतंय. मस्त वाटतंय. झाडं लावले नाही होत बऱ्यापैकी. ही बघा काही उसळ काळ्या वाटाण्याची आहे मस्तपैकी. आणि फरसाण आहे, पाव आहेत. झाली आणि मी आणि दीदी आलो इकडे आमच्या मळ्यामध्ये. आणि एक तुम्हाला गंमत दाखवायची आहे, म्हणजे अनपेक्षित गोष्ट इकडे घडलेली आहे. ती म्हणजे आमच्या मळ्यामध्ये डंपर फसलाय, तुम्हाला दाखवते. बाई मला बघूनच हसायला येतंय. आणि मी एवढी महान व्यक्ती आहे ना की मी चप्पल नाही आणलं घरी घालायचं आणि मी हिल्स घालून आले मळ्यात. मतलब मैं आलं की लेवल की बंदी हूँ, क्या ही करे. चलो दिखाती हूँ आपको. शिंग बघा कसली आहेत. एक घुपसवल्यांना मेल्या रागानं आमच्याकडेच बघतात. चल मी इकडे ब्लॉग बनवते तर समर्थचा भाऊ तिकडे त्यांच्या घरातनं हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग बोलतोय. दिसत नाही कुठे पण बोलतोय, आवाज आला मला तिकडून. आणि समर्थ नाही आहे, समर्थ गोव्याला गेला आहे त्याच्या मावशीकडे की मामाकडे कुठेतरी. तर त्यामुळे समर्थ नाही आहे, तर त्याची आणि माझी काय भेट नाही झाली. आणि गरम ना होतंच आहे इकडे, पण ठीक आहे, मुंबईपेक्षा तरी खूप बेटर आहे इकडे. गाईज दीदी बघा एवढंसं अंतर आहे, तिथून पण यायला घाबरते. काय म्हणलं खाली मग मला असा कितीसा भियात होता. आलं नाही बघा इकडे ना माझं चप्पल रुतलेलं इथे, बरोबर ही जागा आहे. किती वर्ष झाली शाळेत असताना. चप्पल आपण काढूया. इकडे ना पूर्ण ना दलदल होते खूप जास्त. हा एवढा जो एरिया आहे ना खूप जास्त दलदल होते इकडे. त्याच्यामुळे ना इकडे चप्पल वगैरे घालताच यायचं. आणि मी तेव्हा नवीन घेतलेलं तर शायनिंग मारायला घालून आलेले मी तेव्हा. इकडे हे गेलं ते मग गायबच झालं. दाखवते जवळून. रुतला आहे तो, काय माहिती काय झालं, रुतलोच वाटतं. तो रुतलं कसं पण पाणी नाही तर बंद पडलं असतं लोक. आणि बघा किती गुरं आहे तिकडे, चरायला सोडली आहे सगळी. आणि आमच्याकडे ह्याची कमी नाही आहे, गवताची गुरांना चरायला खूप आहे इकडे. बघा काही अजून पण ओलं आहे इकडे, त्याच्यामुळेच रुतली. ह्या किती आणलेल्या चिरे होय, अर्धा घर राहला होता. अच्छा सगळं बाबा माझ्या हय अडकलेलो तरी बरंच पुढे गेलो. हे बघा हो, आम्ही आल्यावर इकडून डंपर गेलेला आहे. काय पण गेला कुठे जातो लो, बापरे बिचाऱ्यांचं डंपर अडकलो. मी बोललेले ना इकडे खूप दलदल आहे, त्याच्यामुळे इकडे आणायचं म्हणजे रिस्कीच आहे.
चल आपण तिकडे जाऊया, पूर्ण असं खाली मला दाखवूया. तोपर्यंत आम्ही तुम्हाला दाखवतो थोडं थोडं इकडचं. फोटोशूट नंबर काय अजून निघालेलं नाही आहे, तर आता आम्ही थोडंसं इकडून असं फिरून येतो. भाई गरमी एवढी होते ना. सूर्य बघा किती सुंदर दिसतो आणि हा व्ह्यू बघा किती भारी आहे. वा, मजा येईल. आणि एवढे सुंदर सुंदर पक्ष्यांचे आवाज येत आहेत ना, भारी वाटते. आम्ही अंघोळ करायचो कारण आम्हाला तिकडे विहिरीत पाठवायचे नाहीत ना, त्यामुळे. फुल भरलेलं असतं. हे फुल भरलेलं असतं. हा फुल. आता असं झालं हे, पण खोल होतं तेव्हा. हां, आता म्हणजे जेव्हा पाऊस पडणार ना तेव्हा आपोआप खोल होणार आणि ते आंघोळ करतात लहान लहान मुलं सगळी. आता इकडे शेण पडलं आहे. त्या मळ्यामध्ये कोणीतरी माड लावलं आहे. म्हणजे एवढी माडाची झाडं असताना इकडे कोणीतरी माड लावलं आहे. तर कधी येतलो तो आणि किती हय लाव खयो हय कोपरे असतले लोकांचे. मॅडच होत काय करीत असतात. आणि हे बघा वारूळ इकडे. आणि ही बघा नागिन गाईच. ही बघा गाईच नागिन. नको बाबा जाऊया. गाईज आहे बघा हा लखमदा आणि एकदम माझा भाऊ. आणि गाईज आहे ना तिकडून आहे ना माझा भाऊ आणि एकदा धावत धावत आले. आम्ही असं चालायलाच गेलेलो आणि तिकडून धावत धावत आले आणि बोलतात की आम्हाला भूत दिसलं म्हणून. काय माहिती आता खरं काय खोटं. आम्ही एवढं त्यांना शपथ वगैरे घातली ना, तर तरीसुद्धा शपथ घेऊनसुद्धा होच बोलायला लागले. बट गॉड नोज, माहीत नाही काय दिसलं त्यांना ते, पण दिसलेलं म्हणून सांगतायत. पण म्हणतात तिकडे की तिकडे डेंजर आहे असं. खरं की खोटं मला नाही माहिती. हे बघा गाईज आमच्या घरातल्यांनी काय बांधलं इकडे. इकडे मिरची वगैरे अजून काय सुकवायचं असेल तर त्यासाठी. आधी असं ओपन स्पेसमध्ये घालायचो ना तर खूप गाई वगैरे त्रास द्यायच्या, म्हणून आता हे बाजूने कुंपण घालून घेतलं आहे. आणि तिकडे शेणी सुकत घातले आहेत. तिकडे शेणकुळं आहेत. कुंपण निघालेला आहे तिकडून. त्या साईडला होता तिकडे. आला आता इकडे वरती. परत अडकलो की काय, थांबलो आता. माय फेवरेट ऑरेंज फ्लेवर. ॲक्च्युली माझा हा फेवरेट नाही आहे, कोकम आहे. पण कोकम नाही आहे तर कोकमच्या खालचा हा आहे. टेस्टी टेस्टी. जन्नत गाईज, जन्नत. डेंजर. ना मुंबईत एवढ्या फडतूस पॅप्सी मिळतात ना, एवढ्या फडतूस पॅप्सी मिळतात ना. मी एक दोनदा घेतलेली फेकून दिले तसं जास्त. फक्त एक सिप घेतले मी, फक्त एकदा असं. एकदम फालतू. गोळा चांगला भेटतो मुंबईला, फक्त पॅप्सी नाही, मजा नाही. पॅप्सी खायच्या तर गावीच्याच. वाई परफेक्ट. जसे आपण चित्र काढायचो तसे दिसत. हिरवे अजून पिकाचे होत अजून. आणि दीदी इकडे आपल्याला ओव्हर ऍक्टिंग करताना गाईज नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे दीदीने कांड केलेला आहे. दीदी तुझा काय कारण आहे. आणि हे बघा इथपर्यंत खपची इली बघ. हे बघा इथपर्यंत आले. मला माझ्या पायावर बसला ठप करून. माझ्याकडे बसला काकी तर छायचं फक्त.